आज मी नारंगावमध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने माझ्या संग्रहातील 2200 वर्षापूर्वीची वस्तूंचा संग्रह मांडण्यात आलेला आहे। पण त्यामध्ये सुद्धा काही लक्ष वर्षापूर्वीची आदिमानवाची दगडी हातरे सुद्धा मांडण्यात आलेली आहे। त्याचबरोबर काही मध्ययुगीन कालखंडातील काही वस्तू मांडण्यात आलेली आहे। जुन्नरमध्ये साकार झालेली काही कागदी पट आणि ती कागदी पट अतिशय दुर्मिळ आहे। अशा पद्धतीचा हा संग्रह माझ्या कुटुंबातील सदस्यांनी 80 वर्षापासून जतन केलेले आहे। ह्या संग्रहाची मुहूर्तमेढ माझ्या वडिलांनी रचलेली आहे आणि त्यानंतर माझ्या माऊलीने आणि त्याच्यानंतर हा छंद आम्ही जोपासलेला आहे। आणि ह्या संग्रहातून पाश्चिमात्य देशातील काही तज्ज्ञ मंडळी PhD करणारे विद्यार्थी माझ्या संग्रहाला भेट देतात। डेक्कन कॉलेजमध्ये जे काही विद्यार्थी शिकतात अशासुद्धा विद्यार्थ्यांना माझ्या संग्रहातून मोलाचं भर पडलेली आहे। आणि एक अभिमानाची गोष्ट सांगूशी वाटते की जे इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये अश्मयुगीन कालखंडातला जो पाठ शिकवला जातो त्या शिक्षकांनी ती अश्मयुगीन काळातली दगडी हातेर हातात घेऊन ती कशी पकडावी त्याच्यापासून त्यांनी तो अभ्यास करून घेतलेला आहे। म्हणजे माझा हा संग्रह म्हणजे एक प्रकारचं इतिहासाचं एक मोठं विद्यापीठ म्हणून आज मी महाराष्ट्रामध्ये गाजते। याचा सार्थ अभिमान तर मला आहेच, पण माझ्या जुन्नर वासियांनासुद्धा आहे। अशा पद्धतीचा हा संग्रह करणं म्हणजे सोपं काम नाही की हे जे संग्रह करण्याची आवड तुम्हाला कोणामुळे लागली? पूर्वी घरामध्ये अशा काही वस्तू होत्या का? याला मेन श्रेय कोणाला द्याल तुम्ही? प्रथम माझे वडील, माझ्या वडिलांना 1940च्या दरम्यानमध्ये एका पांढरीच्या टेकडीवरती एक दुर्मिळ वस्तू सापडली आणि ती वस्तू काय म्हणून माहीत नव्हती। त्यांच्या संपर्कात एक पुरातत्व विद्या अभ्यासक तज्ज्ञ व्यक्ती आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही वस्तू जी आहे ही अतिशय दुर्मिळ आहे आणि 2000 वर्षापूर्वीची। तुम्ही अशा वस्तूंवरती अभ्यास करा। त्याच्यासाठी त्या व्यक्तीने काही पुस्तकं पुरवली आणि त्या पुस्तकातून अभ्यास घेऊन वडिलांनी कमी कमी 10 ते 15 वस्तू अशा जमा केल्या आणि वडिलांचा छंद जसा लागला तर त्यांनी मागं वळूनच पाहिलं नाही। नंतर आईला लागला। आई शेतमजूर म्हणून काम करायची। शेतामध्ये एखादा मणी मिळायचा, तो मणी वडिलांना दाखवून ती जतन करायची। मग आईने दुसऱ्या महिलांना सांगितलं। असं करता करता आज मी त्याला हा संग्रह उभा केलेला आहे आणि आज मी त्याला सातवाहन काळातल्या पूर्णपणे पांडीच्या टेकड्या नामशेष झालेल्या आहे। पुढच्या पिढीला टेकडी म्हणजे काय हे पाहायला मिळणार नाही। सातवाहनांची वसतिस्थान कुठं होतं हे पाहायला मिळणार नाही। ते सर्व कागदावरतीच पाहायला मिळेल आणि हा संग्रह सर्व जतन केलेला आहे आणि हा संवर्धन म्हणून मी जतन केलेला आहे। या पुढच्या पिढीला जुन्नरचा इतिहास काय आहे हा समजला गेला पाहिजे की आपलं जुन्नर किती मोठं होतं। महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे एक व्यापारी बाजारपेठ म्हणून ह्या जुन्नरची ख्याती पाश्चिमात्य देशामध्ये गेली होती, रोमपर्यंत। त्यावेळच्या सुद्धा वस्तू माझ्या संग्रहात आहे। सातवाहनांची लोकसंस्कृती ज्या भागामध्ये नांदली गेली आणि सातवाहनाने प्रथम विटेचं बांधकाम करणारा राजवंश हा जुन्नरमध्ये तयार झाला। आजही सातवाहनाच्या वसतिस्थानाची ठिकाणं नामशेष झालेली आहेत। त्यापैकी आगरगाव, दिल्लीपेठ आणि लेण्याद्रीजवळील गोळेगाव। लेण्याद्रीच्या लेणीमध्ये कपजित नावाचा एक संघ राहत होता आणि तो संघ भिक्षा मागण्यासाठी गोळेगावमध्ये येत असायचा आणि तीच जागा मी शोधून काढलेली आणि आज मी त्या परिसरामध्ये सर्वत्र बागायती जमीन केली जाते। त्याच्यावरती ऊस बागायती क्षेत्र लागवड केली जाते। मात्र ह्या टेकडीवरील माती लोकांनी विकून सपाटीकरण केलेले। मात्र हा ठेवा मी पुढच्या पिढीला पाहण्यासाठी माझ्या कुटुंबातील लोकांनी जतन केलेलं आहे। संग्रहात किती वस्तू आहेत? आता संग्रहात इतक्या वस्तू आहे की मांडणंसुद्धा इतकं मुश्किल होईल। तर मोजक्या महत्त्वाच्या वस्तू मी मांडलेल्या आहे। ज्या टायमाला माझ्याकडे लोक येतात PhD करणारे अभ्यासक, त्या टायमाला मी संपूर्ण त्यांना वस्तू दाखवतो आणि एकूण ती एक माहिती त्यांना मी सांगतो। कोणत्याही प्रकारची एक वस्तूसुद्धा कमतरता नाही। लहान मुलाच्या खेळण्याची चाकं 2200 वर्षापूर्वीची, जसं लोथड संस्कृतीमध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये वस्तू मिळालेली आहे त्याच धर्तीमध्ये जुन्नरमध्ये मिळालेली आहे। त्याच्यामध्ये घोडा मिळालेला आहे, बैल मिळालेले आहे। म्हणजे त्या टेराकॉटामधून असं सिद्ध होतं की जुन्नरच्या परिसरामध्ये त्यावेळी प्राणी कोणते होते। ज्या त्या भागामध्ये जी संस्कृती असेल त्या संस्कृतीचे प्राणी मिळतात। आपल्या जुन्नरच्या परिसरामध्ये घोडा, कुत्रा हे प्राणी होते, हत्ती होते, अशा पद्धतीचे मिळत असतात।
लहान मुलाच्या खेळण्यातली चाक वगैरे. प्राचीन पुरातन ठेवा संवर्धन करत असताना कोणत्या अडचणी जाणवतात? नाही, संवर्धन करताना जी लोकांना मिळतात ते आपुलकीने मला देतात आणि काही वेळेला म्हणून त्या किमतीमध्ये शेतामध्ये मोलमजुरी करून माझी मंडळी आम्ही विकत घेतो आणि त्याचं संवर्धन करतो. काही वेळेला मी माझ्या स्वतःच्या मंडळीचे म्हणजे माझ्या पत्नीचे मी डाग मोडून ह्या वस्तू जतन केलेली आहे. श्री शिवशस्त्रगाथा ह्या नावाने अनेक ठिकाणी विशेषतः म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान, गुजरात आणि आपलं बेळगाव या ठिकाणी असं बाहेरच्या राज्यात ही प्रदर्शन आपण भरवतो. या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण लोकांना जो माहीत नसलेला इतिहास किंवा शस्त्र आजकाल जी काही लुप्त होत चाललीत त्या शस्त्रांचं आपण प्रदर्शनामार्फत माहिती देतो आणि शाळा कॉलेजला खास आमंत्रण करून आपण या प्रदर्शनाची माहिती देतो. मी जवळजवळ 25 वर्षे माझ्या या शस्त्रांचा मध्ये मी प्रदर्शन करतोयच आणि शिवाय ते संग्रहही करतो आहे आणि या संग्रहाच्या माध्यमातूनच अनेक नवीन नवीन शस्त्र जी काही लोकांना माहीत नाही ती इथं आपण प्रदर्शनामध्ये ठेवतो आहेत. आणि या प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं जी काही आत्ता जी 2 महत्त्वाचं राज्यशस्त्र म्हणून 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र शासनाने घोषित केले त्यामध्ये पट्टा किंवा बोलीभाषेत दांडपट्टा म्हटलं जातं. ते प्रदर्शनाचं एक इथं वैशिष्ट्य आहे की जे राज्यशस्त्र म्हणून इथं येत आहे. आणि दुसरं म्हणजे 3 वर्षासाठी जे आपल्याकडे ग्रँड अपला आपण जी वाघनखं दिली होती म्हणजे महाराजांच्या संबंधितीचा उल्लेख केला जातो. 3 वर्षाची वाघनखं ती आपल्याकडे आता परत येणार आहेत. त्याच्या काय पद्धतीची जी काय वाघनखं होती विशेषतः अफजल खानाच्या वधासाठी महाराजांनी कुठल्या पद्धतीची वाघनखं आणि बिचवे वापरले तर त्याच पद्धतीचे बिचवे आणि वाघनखं हे या प्रदर्शनात ठेवलेली आहेत. आणि काही अशी अपरिचित शस्त्र म्हणजे माडू जो प्राणाच्या शिंगापासून काही शस्त्र प्राणाच्या हाडापासून दातापासून दगडापासून शस्त्र बनवली पण काही जी काही उपलब्ध साधनं करत असताना म्हणजे गोपणसारखं जे आपण शेतामध्ये वापरतो पण प्रत्यक्ष छत्रपती महाराजांनी गोपण वापरून शत्रूंना कसं पिटाळून लावलं म्हणजे उपलब्ध साधनांमध्ये महाराजांनी कसं आपलं स्वराज्य उभं केलं ह्या पद्धतीने या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक वस्तू इथं प्रदर्शनात ठेवण्यात आले. त्यामध्ये विशेषतः महाराजांच्या काही तलवारी जे धोप पद्धतीने विशेषतः घोडदळात वापरल्या जातात जी धोप पद्धतीची तलवार त्यामध्ये वक्र तलवार वेगवेगळ्या प्रकारचं गुर्ज जे ढालिया आणि चिलखत फोडण्यासाठी वापरलं जातो त्याचं विशेषतः नाव म्हणजे शंभू प्रसाद आणि महाराजांच्या पट्ट्याचं नाव यशवंत हे चित्रगुप्त गुप्ताच्या बखर आहे त्यामध्ये तुम्हाला असे काही उल्लेख मिळतात. धुळे आर्काईव्हमध्ये ह्याचं तुम्हाला अनेक संदर्भ सापडतील. असे विविध जे काही शस्त्र आहेत अस्त्र आहेत पल्ला आणि म्हणजे शस्त्र अस्त्र पाश आणि मल्ल या 4 विद्यांच्या जोरावर अनेकदा या लढाई केल्या जातात. त्याच्या 4 विद्यांच्या साहाय्याने जे काही लढायांची काही साधनं असतात ते आपण या शस्त्रांच्या माध्यमातून इथं मांडण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याची माहिती आपण समाजासमोर शालेय विद्यार्थ्यांसमोर देत असतो. शतकापासूनची साधारण 350 म्हणजे 16-17व्या शतकापासून तर 18व्या शतकात आणि 19चा उत्तर पूर्वार्ध याच्यामध्ये जी काही शस्त्र आहेत त्याच्यापासून मग काय सुरुवातीची काही महाराजांचा जो गनिमी कावा होता या गनिमी काव्याला लागणारे शस्त्र आणि नंतर जो पानिपतची लढाई आली ती मैदानावर लढाले आहे आणि त्या टायमाला फायर आर्म्सला महत्त्व आलं म्हणजे तोफा त्यावेळच्या ठासणीच्या बंदुका हे आपण या प्रदर्शनामध्ये तोफेंचे तोफगोळे आणि काही ठासणीच्या डबल बोर सिंगल बोर काही पिस्तॉल्स हे आपण त्यासुद्धा इथं प्रदर्शन म्हटलं आपण एक 16व्या शतकापासून आणि ते 18व्या शतकाच्यापर्यंत आणि त्याच्या अगोदरची जी काही दक्षिणेकडची जी शस्त्र आहेत ती विशेषतः हंपी बदामी विजयनगर साम्राज्यामध्ये ज्याचा बरेच उल्लेख येतो ती शस्त्र दक्षिणेकडची बरीचशी शस्त्र आपण या प्रदर्शनामध्ये ठेवलेत. विशेषतः त्यांचं विजयनगर कट्यार आणि सुदनपट्टा नावाच्या ज्या 2 कटेरी आहेत त्या इथं प्रदर्शनामध्ये इथं ठेवल्यात आहेत.
अशी वेगवेगळी प्रदर्शित दक्षिणेकडची उत्तरेकडची आपल्या 12 मावळामधली शस्त्र, जसं आपण म्हणतो 12 मावळ 8 नेर आणि 14 ताली, हा पूर्ण स्वराज्याचा त्यावेळेला भाग होता. त्यातलंच हे आता हे नेर भागातलंच 8 नेरमधलंच एक आपलं नारायणगाव जुन्नरच्या जवळ आहे, तिथे हे प्रदर्शन लावण्यात आलेले. धन्यवाद.